आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर. नमस्कार. मी प्रेमनाथ कालुराम म्हात्रे, भारतीय जनता पार्टी कल्याण जिल्ह्याचे उपाध्यक्ष. ही कल्याण तहसीलदाराचीच एक वस्तुस्थिती आहे. असे खोटे नाटे सांगून कुठल्याचा दबावाचा फोन आला, पैशाचा आमिष दाखवून कुठला असे ब्लॅकमेलरची एक टोली आहे. ती टोली या तहसीलदारावरती आणि यांचा संगमत करून हे लोक शेतकऱ्याला आणि विकास सरकारना ब्लॅकमेलिंग करतात. मी माझा प्रकार सांगतो. गोदरेज इलेव्हन मध्ये मी 2021 ला राजाराम सीताराम मिरकुटे, पंडित राजाराम मिरकुटे आणि प्रकाश राजाराम मिरकुटे यांच्याकडनं डेव्हलपमेंटसाठी प्रॉपर्टी घेतली होती. सर्वे नंबर आहे 12/3. ती राजाराम सीतारामाला 1968 सालाला त्यांच्या आजोबाकडनं विल पत्रांनी जागा आलेली आहे. त्याच्या आधारे 2014ला राजाराम सीतारामनी त्याच्या दोन्ही मुलांना ती विल पत्रांनी दिलेली आहे. तहसीलदारांनी 6 ऑगस्ट तारखेला शेतकऱ्यांनी राजाराम सीतारामच्या बहिणीने अर्ज केला त्या सातबाऱ्यावर नावं लावण्यासाठी. असं काय झालं का 1 घंट्यात फेरफार मंजूर, 1 तासात फेरफार मंजूर, सातबाऱ्या अंमल. म्हणजे हे कायदा आहे तरी कुठे? हा हे चाललंय तरी काय आता कल्याण तहसीलदाराचं काम? आजपर्यंत आपण सर्वसाधारण वारस दाखला किंवा वारस फेरफार टाकताना मिनिमम 15 दिवसाची नोटीस त्या सातबाऱ्यावर असलेली नावांना त्यांची एक नोटीस काढतात तहसीलदार मधून किंवा तलाठी ऑफिस. माझ्या कंपनीचा इतर हक्कामध्ये 50 लाखाचा बोज आहे. मलाही कुठली नोटीस नाही, कुठली सूचना नाही. डायरेक्ट एका तासात फेरफार मंजूर करून ह्या तहसीलदाराने डायरेक्ट त्या 2 व्यक्तींची नावं सातबाऱ्यावर आणली. यावरती आता तुम्ही काही तक्रार दिलेली आहे का आणि काय मागणी? ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आपल्या राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे साहेब, भाजपचे आमचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब आणि आपल्या ठाणे जिल्ह्याचे नेते कपिल पाटील साहेब, तसेच आमचे जिल्हा अध्यक्ष नंदू परब साहेब यांच्याशी मी संवाद साधणार. यांना मी निवेदन देणार आहे का हे कल्याण जिल्ह्यामध्ये चाललंय काय? आपल्या एखाद्या शेतकऱ्याला, एखाद्या विकासाला हे आत्महत्या करायला लावतील असं काम करून. आणि याच्या मागे जी टोली आहे ती आणि हे तहसीलदार असे मिळून हे तोडपाण्या करायचं काम चालू आहे. तहसीलदारांना विचारणी केली असता तहसीलदारांचं म्हणणं आहे आणि खालच्या लोकांचं का आमच्यावर कुठल्या तरी मोठ्या नेत्याचा प्रेशर आहे, त्यांचा फोन आला म्हणून आम्ही 1 तासात. कुठल्याही नेत्याचा जरी फोन आला तरी 1 तासात मंजूर होतो का फेरफार? आणि लगेच 1 तासात सातबारा अंमल. तुमची सत्ता आहे तरी देखील अशा प्रकारे होतं. मला हेच समजत नाही का सत्ता असताना जर आमच्यासारख्याला असा त्रास होतो तर सर्वसामान्य आणि सामान्य शेतकऱ्याची काय हालत असेल? ह्या प्रकार आहे तहसीलदार आणि त्यांची पूर्ण टीम आणि ही एक दुसरी एक गँग आहे जे ब्लॅकमेलिंग. त्याच्यात घनश्याम गायकवाड म्हणून असं समजलं का ती व्यक्ती त्या याच्या पाठीमागे आहे आणि हे लोक सगळे संबंध करून ही अशी कामं वाजवतात. प्रथमतः एक गोष्ट मी सांगू इच्छितो की आत्ताच आपण उल्लेख केलेला आहे की अशी काही तक्रार या ठिकाणी तहसीलदारांच्या विरोधात आपल्याला प्राप्त झालेली आहे पत्रकार महोदयांना. तर त्या तक्रारीच्या अनुषंगानं मला तपासणी करू द्या नक्की त्यांची तक्रार काय आहे, त्या तक्रारीच्या अनुषंगानं नक्की वस्तुस्थिती काय आहे मी त्याची माहिती घेतो माझ्या संकलनाकडून, संबंधित कर्मचाऱ्यांकडून, आणि मग त्यावर मी निश्चित आपल्याला त्या ठिकाणी नक्की वस्तुस्थिती काय आहे त्याविषयी 100% माहिती आपल्याला देईल. धन्यवाद. आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर.